काय तो सेवा आणि काय तो भाव. रामकृष्ण हरी माऊली. यवतमध्ये आपण आता उपस्थित आहोत, जिथे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. तर ही काय परंपरा आहे ही जाणून घेऊया आपण यवतच्या एका नागरिकाकडून. सदानंद जोरगे माझ्यासोबत आता आहेत. माऊली, किती वर्षापासून ही परंपरा सुरू? जशी पालखी सुरू झाली तेव्हापासून ही परंपरा आहे. इतक्या वर्षापासून? इतक्या वर्षापासून, कारण पुण्यात त्यांना संपूर्ण गोड खायला मिळते. त्याच्यामुळे ते यवतला बेसन भाकरीची त्यांनी मागून घेतलेली, त्याच्यामुळे बेसन भाकरच ते घेतली. दुसरं बनवतो म्हणले तर केट नाही. माऊली, एक सांगा, इतक्या मोठ्या प्रमाणात इथे बेसन बनवलेलं दिसतंय. जवळपास किती हजार वारकऱ्यांसाठी हे सगळं चालू आहे? आणि लाखो वारकऱ्यांच्यासाठी हे सगळं. लाखो वारकरी याच्यात जेवले. 1100 किलोचं बेसन आणि साधारण 500 किलोच्या भाकरी इथं आम्ही टाकतो. आणि 11 ते 1000 पर्यंत भाकरी देणारे सगळे गावातून भाकरी जमा होत्या. त्या एकत्र करून संध्याकाळी सगळ्यांना वाटप केली जाते. हे पूर्वीपासून सगळे. तर लाखो वारकरी भक्तांसाठी इथे पिठलं भाकरी तयार होतीये. आणि ते सगळे वारकरी भक्त लोणी काळभोर पासून यवतपर्यंत तब्बल 31 ते 32 किलोमीटरचा सगळ्यात मोठा टप्पा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातला तो पार करून यवतला येतात. आणि यवतला येऊन इथे मस्त भाकरी आणि पिठल्यावर धाव मारतात. आम्ही इथे बसलोय तरी आमच्या डोळ्यांना सहन होत नाहीये. सकाळी 7 वाजल्यापासून या आजीबाई भाकरी करतात. यांची खरंच कमाल आहे. आजी काय सांगाल वारकऱ्यांसाठी? काय खायचं नाही, काही करून काय खायचं? तर मला सांगा, वारकऱ्यांसाठी एवढ्या मेहनतीने सकाळपासून भाकऱ्या चालू आहे, काय काय वाटतं मनात? काय भाव आहे? काय भाव वाटतोय वारकऱ्यांना? करावं स्वयंपाक. वारकऱ्यांसाठी आनंद वाटतोय? हा, आनंद आहे. किती वर्षाची आजी तुम्ही? आता काय वय नाही सांगायचं मला. नाही सांगताय ना? अंदाजे? नाही नाही नाही. तरी सकाळपासून 7 वाजल्यापासून मला 2 मिनिटं बसलं जात नाही इथं. काय करायचं? तर असं एकंदरीत सगळ्याच वयोगटातील महिला इथे आहेत. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ जर्नलिस्टला मी विनंती करेल, सगळ्याच महिला इथे आहेत. सगळ्या सकाळी 7 वाजल्यापासून या पिठलं भाकरी करतायत, भाकऱ्या करतायत. आणि या चुलीच्या धुरामध्ये या सगळ्या महिला सकाळपासून मेहनत करतायत. आणखी काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काकू, कसं वाटतंय तुम्ही वारकऱ्यांसाठी एवढी सकाळी 7 वाजल्यापासून भाकरी करताय? भारी वाटते. आल्यापासून करतोय आम्ही सेवा त्यांची. छान आहे, आनंद वाटतो आम्हाला. वारीला जाता नाही आलं पण वारकऱ्यांची सेवा करता येते, त्याचा एक आनंद असेल. हो, आनंद आहे ना आम्हाला. आणखी काही माऊली आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. सकाळपासून या सगळ्यांची सेवा सुरू आहे. माऊली, काय किती भाकरी केल्या सकाळपासून? सकाळपासून 3 पोत्याच्या भाकरी केल्या. किती झाल्या? तर ज्या बाजरीच्या भाकरी 700 एक पोत्यात. काय सांगता? हा, आणि आम्हाला लय आनंद आहे ह्या माऊलीच्या वारी सेवेसाठी आणि वारीसाठी. आणि खूप आम्हाला एकदम एकदम आनंद, म्हणजे लय आनंद होतो. पण मला सांगा, मी इथं 5 मिनिटं पण नाही झाले येऊन तर माझ्या डोळ्यातून पाणी जातोय. तुम्ही 7 वाजल्यापासून कसं काय बसलाय? तर आम्हाला ती पांडुरंगाचीच कृपा आहे आमच्यावर, की त्यांनी आम्हाला शक्ती दिली, दुसरं काही नाही. आता वारीत नाही जाता आलं तर कसं वाटतंय वारकऱ्यांची सेवा करून? तर एक खूप आनंद वाटतो. हा, वारकऱ्याची वारीत नाही जाणं झालं तर इथं आपली सेवा करायची, एवढी त्या पांडुरंगाची आमच्यावर कृपा आहे. सकाळी 7 वाजल्यापासूनची यांची सेवा पाहून आता मला बोलण्यासाठी शब्द सापडत नाहीये. म्हणजे माऊलींसाठी, वारकऱ्यांसाठी इतका यांचा भाव आहे की वारीत जाताना आलं तर काय झालं, वारकऱ्यांची सेवा करण्यातच त्यांना आनंद मिळतोय. तर या सगळ्या माऊलींना न्यूज 18 लोकमत कडून सलाम. बोला पुंडलिक वरदे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर अशा पद्धतीने जय शिवाजी. तर अशा पद्धतीने महिलांमधला हा उत्साह पाहून आम्हाला देखील उत्साह आलेला आहे. अशाच आणखी काही अनेक अनोख्या स्टोरी आणण्यासाठी
तर आम्ही ही पिठलं भाकरी संध्याकाळी सगळ्यांसोबत खाणार आहोत आणि सांगणार आहोत ती कशी झाली आहे, कारण की या पिठलं भाकरीची जी चर्चा आहे ती अख्ख्या महाराष्ट्रभर आहे की ही जी पिठलं भाकरी आहे ती जगात भारी पिठलं भाकरी आहे. तर अशाच पद्धतीच्या नवीन नवीन स्टोरीज घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखा सोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, यवत.